नमस्कार. नमस्कार. आपल्या सोबत असणारे आपले नेहमी एकत्र फिरणारे सगळे सहकारी यांनी सगळे राष्ट्रवादी सोडलेली आहे. हां. काय सांगा? अजिंक्य तसेच कमलताई आणि नीलम या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतिशय प्रामाणिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय केला आणि अजिंक्य हा खरं तर माझ्या अतिशय जवळचा सहकारी आहे. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र मिळून अजिंक्यचं काम करणार आहोत आणि 100% या तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित होणार आहे. तुम्ही आता कुठल्या पक्षात होता? मी सध्या अजून पक्षात जाणार आहे, शिवसेनेत प्रवेश करणार आहे, परंतु मी माझ्या गावातले जे सहकारी आहेत त्या सर्वांना एकत्र करून शिवसेनेमध्ये मी लवकरच प्रवेश करणार आहे. तुम्ही या पक्षात प्रवेश केला, तुम्हाला वाटतं याचा फायदा होईल? 100% निश्चितपणे फायदा होईल. कारण आता जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे आहेत, त्यामुळे आदिवासी पश्चिम भागाला निश्चितपणे जास्त प्रमाणाचा निधी भेटेल, त्यात कुठलीच शंका नाही. आपण एवढे वर्ष राष्ट्रवादीवर एकत्रित काम केलंय, दादा बेनकेच्या सोबत त्यांनी तिकीट का नाकारलं तुम्हाला? आता हा प्रश्न खरं तर त्यांनाच विचारला पाहिजे. खरं तर 9 वर्ष ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, अतुल शेठ आमदार नसताना सुद्धा आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं, तरी सुद्धा निष्ठावंतांना त्यांनी तिकीट नाकारलेलं आहे. तर हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे. बरं, आता ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय जनता त्यांना स्वीकारेल का? 100% जनता स्वीकारणार त्यांना. जनतेला आपण काय आवाहन कराल? जनतेला मी एवढंच आव्हान करेन की निश्चितपणे शरददादांनी दिलेले उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारचे उमेदवार आहेत, त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावे एवढी मी विनंती करतो.